बोनस लागलाय. एका कोणाची कमाई झाली. वाईचा एक संघ फायनलमध्ये पोहोचलाय. कुमारी गट. आता किशोर गट त्याची ही फायनल राजे छत्रपती भाईंदर यांच्या विरोधात ते खेळतात. बघूया कुठपर्यंत यश प्राप्त केलं जाते, कुठपर्यंत मजल मारली जाते. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आपण बघताय. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा हॅलो कुमारी गट पहिल्या पुकार बायोगी राई पूर्ण सफाळे आणि पहिला पुकार दोन्ही संघांनी तयार होते. पहिला पुकार दक्षिण पुन्हा चढाईसाठी तयार. जबरदस्त हँडचा प्रयत्न आणि डॅश. छत्रपती भाईंदर भरसे आणि टॅकल. काय लई मध्ये खेळतोय, काय जबरदस्त खेळ दाखवतोय बालयोगे. आणि एक जबरदस्त चप्पल चिंता संदे. डबल थाय होल्ड. अरे बाप रे बाप, नाम ही काफी आहे. संदे 5 गुणाची कमाई केली. काय पायाचं चापडले आहे. आणि छत्रपती भाईंदर गुण घेण्यामध्ये यशस्वी ठरलेला आहे. राजर चढाईसाठी तयार आणि जबरदस्त पकड आणि छत्रपती शिवाजी भाईंदर गुण घेण्यामध्ये यशस्वी. आणि तो पॉइंट खात्यामध्ये घेत असताना 2 गोळाची कमाई. ओळीने गेला पलटवा. रेड पॉइंटच्या बदल्यात रेड पॉइंट. सालबाजप्रमाणे या वर्षी सुद्धा आता चढाईसाठी सुशांत साहेब महाराष्ट्राच्या कबड्डीतील एक मोठं नाव प्रो प्लेयर यावेळेला 700 डिफेन्स मध्ये चढाईसाठी आले. कोणाची कमाई केली जाते का पाहूया. 700 डिफेन्स चढाई यावेळेला की बरोबरच होल्ड करण्याचा प्रयत्न तेवढा पैसे झटापटी स्पर्धा रायगावच्या इतिहासामध्ये रायगावचा आज मीरा भाईंदर शहरामध्ये नाव लौकिक वाढवणार आहे. स्पर्धा सलग 2 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन सदानंद बाबा बालयुग सदानंद बाबा चषकच्या निमित्तानं या ठिकाणी पार पाडलं जात आहे. सेमीफायनल आहे. सेमीफायनलचा दरार इतका चिकोटीचा असणार आहे. टेक्निक वरती सारा खेळ. कोणाच्या टेक्निक्स कोणाच्या स्ट्रॅटेजीज कशा पद्धतीने प्ले होतात त्याच्यावरती याचा पदार्थ काढायसाठी आला. गुण घेणं गरजेचं आहे. गुण घेतल्याबगैर पर्याय नाहीये. 7-6 डाव्या कुत्राची पूर्व चढाई करत असताना ओ साहिलच्या जवळून साहिलचं जर सुशांत गोडच्या बाहेर गेलं का असेल फाऊल. कोवळीकडून काय बाउट घेतला गेला. 8-2चा फासला. हा सामना शेवटी संपेल त्यावेळेला 2-3चा फासला असणार असं काहीच चित्र किंवा असंच काहीचा अंदाज आता यायला लागलाय. मैदान क्रमांक 1 वरती डाव्या कोपऱ्याने उजव्या कोपऱ्याला दिलेली साथ आणि त्यामुळे गुण मिळालाय. पॉइंट टॉमपूरला.
यशस्वी झालेली चूक या भरतीला कमी करत असताना दिसते, परंतु याला डाव्या कोपऱ्यावरती खेळण्याचा प्रयत्न 5 नंबरचा साहिल छत्रपती सगळ्यांसाठी दाखल झाला अंकोच्या बोटमध्ये जिथे 7 डिफेन्सच्या डाव्या कोपऱ्यावरती कोणच घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुशांत जवळून डाव्या कोपऱ्यावरती टाकीतला काढायचा प्रयत्न, अंतरचा प्रयत्न, रनिंग टोटेकसाठी सुद्धा गेलं राईट विंगवरती मध्ये सरप्राईज करणारा अटेम्प्ट बघायला मिळाला. ओ यावेळेला बोनस शूट, डॅश शूट साडा आणि बालयोगी राई संघ 54-22 गुणांनी विजयी झालेला आहे. विजेत्या संघाचा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.